नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण जाणूया की खरीप पीक विमा जो 2024चा आहे, तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे. त्याच्याबद्दलचं एक नवीन अपडेट आपण आज या व्हिडिओमध्ये जाणूया. जर मित्रांनो तुम्ही शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक करा. चला तर मग सुरू करू. तर बघू शकता मित्रांनो, यावर्षीच्या हंगामात महाराष्ट्राने अनेक आव्हानांना तोंड दिले. अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यात विविध भागामध्ये शेती क्षेत्राला मोठा फटका बसला. या परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन राज्य सरकारने ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केली होती. अनेक क्षेत्रामध्ये पाणी साचल्यामुळे बहुतांश उभ्या पिकांचे एकूण नुकसान झाले आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक ताण झाला असून त्यांच्यावर उत्पन्नावर गंभीर परिणाम झाला आहे. पीक विमा योजनेचे महत्त्व या संकट काळात अधोरेखित झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे त्यांच्यासाठी आता थोडासा दिलासा मिळणार आहे. म्हणजे ज्यांनी ₹1 पीक विमा घेतला आहे त्यांच्यासाठी. तर विमा कंपन्या जे आहे ते डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दाव्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करतील, पण त्यांनी ती जमा केलेली नाही. कारण की मित्रांनो, हे पाऊल शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीकरता सावरण्यास मदत करेल आणि पुढील हंगामासाठी तयार करण्यास सहाय्य करेल. तर मित्रांनो, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पीक विमा कंपन्यांनी जमा केलेली नाही, कारण की अधिसूचना परभणीची निघाली होती, धाराशिवची निघाली होती, बुलढाण्याची निघाली होती, पण त्यांनी एक पण रुपया जमा केले नाही. तर पुढचं बघूया मित्रांनो अपडेट. परंतु सरकारने केवळ विमा काढलेल्या शेतकऱ्यांपुरतीच मदत मर्यादित ठेवलेली नाही, तर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही परंतु नुकसान झाले त्यांनाही पीक नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून आर्थिक मदत मिळेल. हे पाऊल सर्व प्रभावित शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सरकारच्या प्रतिबद्धतेचे प्रतीक आहे. जसं मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो, की तुम्हाला ज्यांनी पीक विमा काढलेला नसेल त्यांना देखील म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई पण नाही, ज्यांनी काढला त्यांना देखील अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार. म्हणजे सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई. त्याच्यामध्ये काही म्हणजे हे करणार नाही, हे वगळे शेतकरी ते वगळे नाही, सरसकट अतिवृष्टी नुकसान भरपाई. म्हणजे तुमचं जर महसूल मंडळ पात्र असेल तर तुम्हाला सरसकट अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळेल. यावर्षीच्या नैसर्गिक आपत्तीमुळे पुरामुळे सर्वाधिक नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांचे भात पीक पूर्णपणे वाहून गेली. ही परिस्थिती विशेषतः भात उत्पादक क्षेत्रामध्ये गंभीर होती. पुराचे पाणी ओसरल्यानंतर काही धाडसी शेतकऱ्यांनी भाताची पूर्ण लागवड केली परंतु त्याच्यावर अतिरिक्त आर्थिक बोजा पडला. या परिस्थितीत सरकारने जाहीर केलेली विमा जी रक्कम आहे त्यांच्यासाठी मोठी मदत ठरणार आहे. जसं बघू शकता मित्र, विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना 7,000 एकरी दराने म्हणजे 7,000 प्रति एकर या दराने 7 दिवसांच्या आत विमा दावा म्हणून रक्कम मिळणार आहे. म्हणजे मित्रांनो, दावा रक्कम म्हणजे तुम्ही जर ऑनलाईन क्लेम केलेला असेल 72 तासाच्या अगोदर आणि तो यशस्वीरित्या जर त्याचा पंचनामा झालेला असेल तर तो तुम्हाला 10 दिवसांच्या आत म्हणजे रक्कम मिळणार. ही रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या तात्काळ गरजा भागवण्यास आणि पुढील हंगामासाठी तयार करण्यास मदत मिळेल. जसं मित्रांनो बघू शकता, तुमचे जर ही रक्कम जर तुम्हाला 10 दिवसांच्या आतमध्ये मिळाली तर तुम्हाला पुढील हंगामासाठी देखील त्याची मदत होईल. सरकारने विमा नसलेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद. या शेतकऱ्यांसाठी सरकार पीक विमा नुकसान 100% भरपाई देणार आहे. नुकसान झालेल्या पिकासाठी प्रति एकर 15,000 इतकी रक्कम दिली जाणार. ही तरतूद विशेषतः लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे, जे नेहमी आर्थिक संकटात असताना विमा काढणे शांत नाही. जसं मित्रांनो बघू शकता, ज्यांनी ऑनलाईन क्लेम केलेला आहे 72 तासाच्या अगोदर पंचनामे केले त्यांना 10 दिवसाच्या मध्ये 7,000 एकरी दराने एक पीक विमा भेटणार आहे. आणि ज्या अधिसूचना निघालेल्या आहेत परभणीचा किंवा बुलढाण्याचा असेल, धाराशिवचा, त्यांना सरसकट पीक विमा भेटणार. धाराशिवचा तर 5,32,000 शेतकऱ्यांना पूर्ण म्हणजे जानेवारीच्या लास्ट एंडपासून पीक विमा भेटणार. असे तुळजापूरचे जे आमदार आहेत त्यांनी म्हणजे राणा जगजितसिंग पाटील यांनी स्पष्ट केले. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर धन्यवाद.